पाणी आहे का पाणी जॉईन नव्हतं ना आपलं. परत 4 मिनिटात चालू होतं. मी अनम्यूट करतोय 2 मिनिटात चालू. हां, थोडा मोबाईल ठेवून द्या ना. नाही चालू होतं तर ठेवून द्या. हां, त्या फ्लावरला तर लावून ठेवलं ना. हॅलो हॅलो, बऱ्याच वेळा ही वार्षिक सभा सुरू होत आहे. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेच्या 23व्या अधिमंडळ वार्षिक बैठकीनिमित्त नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेच्या 23व्या अधिमंडळ वार्षिक बैठकीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला सभेस सुरुवात करण्यापूर्वी आपण गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या वार्षिक सभेची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री गणरायाच्या चरणी आणि सरस्वतीच्या देवी चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठू माऊली याच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे छत्रपती श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे स्मरण करून आजच्या या नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढीच्या 23व्या वार्षिक अधिमंडळ बैठकी प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहात. सोशल डिस्टन्स असलेलं बंधन आणि यामुळे आपण इथं सर्वजण ऑनलाईन उपस्थित आहात. आपली उपस्थिती खरंच प्रशंसनीय आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या मुख्य कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्सचं सर्व नियम पालन करून आपले सन्माननीय संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाचं मी संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजची ही सभा सुरू होण्यापूर्वी ही 23वी वार्षिक अधिमंडळ बैठक ज्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री अशोक दैवी साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या 23व्या वार्षिक अधिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारावे आणि पुढील कार्यवाही करण्याकरिता अनुमती द्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. या सभेचं अध्यक्षपद मी स्वीकारत आहे. पुढील कामकाजास सुरुवात करण्यात यावी.
धन्यवाद. अध्यक्ष महोदयांनी आपल्या या कार्यक्रमाची पूर्ण कार्यवाही करावी अशी सूचना केलेली आहे. त्यांच्या सूचनेच्या नुसार आपण आपली नवविकास नागरी सहकारी पतपेढी नेहमीच तिचं ब्रीद वाक्यच असं आहे की सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेली संस्था म्हणून आपली संस्था ही बांधिलकी समाजाची नेहमीच पाळत आलेली आहे. आणि तीच बांधिलकी पाळत असताना आपल्या या देशामध्ये शहीद जवान झालेत, शास्त्रज्ञ, इतर सर्व क्षेत्रातील नामवंत सामान्य नागरिक यांचं दुःखद निधन झालं. आणि त्याचबरोबर या जागतिक कोरोना महामारीच्या मध्ये बरेच सभासदांचं तसेच इतर नामवंत कीर्तिवंत व्यक्तींचं निधन झालं. आणि त्यांच्यामुळं त्यांच्या कुटुंबियांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा या मृतात्म्यास चिरशांती लाभावी याकरता आपल्या संस्थेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. आपणा सर्वांना मी विनंती करतो की 1-2 मिनिटं आपण आहात अशा स्थितीतच स्तब्ध राहून 1-2 मिनिटाची आपणास त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे. आणि आपलं ते आद्य कर्तव्य आहे, आपली ती भावना आहे. आणि म्हणूनच आपण 2 मिनिटं स्तब्ध राहावं. एक साथ सावधान. धन्यवाद. आपण सर्वांनी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांच्या कुटुंबियात या दुःखाच्या डोंगरामधून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आपल्या या कार्यक्रमात आपल्या वार्षिक सभेत आपण सुरुवात करूया. जागतिक महामारीच्या या कालावधीमध्ये आपण शासनानं केलेले निर्गमित सर्व नियम आणि त्याचमुळे आपली ही सभा सर्वांना ऑनलाईन पद्धतीनं घेणं बंधनकारक केल्यानंतर थोड्याच कालावधीत आपण ही सभेचं नियोजन केलं. बरेच नियम येत होते, दररोजचे वेगवेगळे शासनाचे नियम येत होते आणि त्यामुळे वार्षिक सभा घ्यायची न घ्यायची असे वेगवेगळे नियम असल्यामुळं शेवटी 31 मार्च पर्यंत वार्षिक सभा घेणं क्रमप्राप्त झालं. अशी ज्यावेळेला सूचना आली त्यावेळेस सन्माननीय संचालक मंडळानं निर्णय घेतला की आपली 31 मार्च पूर्वी सभा जर घ्यायचीच आहे तर आपल्याला या पद्धतीनं घ्यावी लागेल. त्याचमुळे आपण सर्व या सभेची सूचना ऑनलाईन पद्धतीनं तसेच पेपर मध्ये देऊन सर्वांना या ठिकाणी आपण पोहोचवलेली होती. आणि त्याच अनुषंगानं आज ही आपली 23वी वार्षिक अधिमंडळ बैठकीची सभा होत आहे. या सभेपूर्वी मी आपणास एक सांगू इच्छितो की मार्च 2020 या कालावधीमध्ये संचालक मंडळाने जे काही धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्या धोरणात्मक निर्णयाची जी कर्मचाऱ्यांच्याकडून अंमलबजावणी झाली आणि त्या अंमलबजावणीस त्या संस्थेच्या सभासदांनी बहुमूल्य योगदान दिलं आणि आपल्या संस्थेचा जो लेखाजोखा आहे तो या सन्माननीय सभासदांच्यामुळेच आहे. या सन्माननीय सभासदांच्यामुळं आपल्या संस्थेचा जो आलेख लेखाजोखा जो आहे तो चढत्या क्रमांकाने राहिला. हे आपणास या ठिकाणी त्याचाच लेखाजोखा मांडण्यासाठी आपली ही वार्षिक सभा याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये डिपॉझिट वाढ आहे, ठेवी कर्जांची जी वसुली आहे ते सर्व आपणासमोर या वार्षिक अहवालानिमित्त येणार आहे. आणि याचाच लेखाजोखा विषयपत्रिका जी विषयपत्रिका आहे ती मी आपणासमोर वाचून दाखवत आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या या सभेचं कामकाज होईल. या बैठकीपुढील विषय आहेत. विषय क्रमांक 1 दिनांक 23 जून 2019 रोजी झालेल्या 22व्या अधिमंडळ वार्षिक बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 आहे 31 मार्च 2020 अखेरचा कामकाजाचा वार्षिक अहवाल नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे. विषय क्रमांक 3 आहे वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेले लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे व मंजुरी देणे. विषय क्रमांक 4 आहे
सन 2019-20 सालाकरिता संचालक मंडळाने केलेल्या नफा विभागणीस मान्यता देणे. विषय क्रमांक 5 आहे सन 2020-21 सालाकरिताच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. विषय क्रमांक 6 आहे सन 2020-21 सालाकरिता निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षक PS शिंदे आणि कंपनी यांच्या संचालक मंडळाने केलेल्या नेमणुकीस मान्यता देणे. विषय क्रमांक 7 आहे मागील लेखापरीक्षण दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. विषय क्रमांक 8 प्रशिक्षण, कर्ज, वसुली, गुंतवणूक इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. विषय क्रमांक 9 संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. विषय क्रमांक 10 संस्थेच्या 23व्या अधिमंडळ वार्षिक बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. विषय 11 क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांसंबंधी निकष पूर्ततेची माहिती सादर करणे. आणि विषय क्रमांक 12 मान्य अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करणे. संचालक मंडळाच्या आदेशाने श्री श्याम बाजीराव धनावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी. धन्यवाद. आता आपण सभासदांना विषय पत्रिकेनुसार विषय चालू करीत आहोत. विषय क्रमांक 1 मागील सभेचे नेतृत्व वाचन कायम करणे. सूचक आहे श्री राजेंद्र ज्ञानदेव दळवी. नमस्कार. उपस्थित सर्व संचालक सभासदांचे हार्दिक स्वागत. मागील वर्षाचे वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून दाखवत आहे. नवीन विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा 23 जून 2019 रोजी सकाळी 9 वाजता श्रीमती जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय पण क्रमांक 10 सकाळी 10 ते 5 ऐरोली नवी मुंबई येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक पांडुरंग दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सभेस सभासद उपस्थित होते. संस्थेचे संचालक श्री विलास शंकर दळवी यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर सभागृहाचे अहवाल वर्षात ज्या सभासदांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संस्थेचे संचालक श्री राजेंद्र ज्ञानदेव दळवी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेनंतर संस्थेचे मुख्य कार्य अधिकारी श्री श्याम बाजीराव धनावडे यांनी 22व्या वार्षिक सभेची नोटीस वाचून दाखवली. यानंतर विषय पत्रिकेनुसार विषयांस सुरुवात झाली. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. श्री शंकर धोंडीबा यांनी कोकरे यांनी या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. विषय क्रमांक 2 31 मार्च 2019 अखेरच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल नफातोटा कायदेपत्रक वाचन करणे. संस्थेचे संचालक श्री अशोक सकपाळे यांनी मागील वर्षाचा इतिवृत्त वाचून कायम केला. विषय क्रमांक 3 वैधानिक लेखापरीक्षणाने प्रमाणित केलेल्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन व मंजुरी देणे. संस्थेचे संचालक श्री प्रकाश सकराम दळवी सन 1918-19 वर्षाचा सनदी लेखन CS इंडियन असोसिएट्स याचं वाचन प्रकाश सकराम दळवी यांनी केले. विषय क्रमांक 4 सन 1918-19 सालाकरता संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा विभागणीस मंजुरी देणे. नफा विभागणी मंजुरी देण्यासाठी श्री संचालक वसंत नारायण दळवी यांनी वाचून दाखवले. विषय क्रमांक 5 सन 2019-20 या सालाकरता अंदाजपत्रक सादर करून त्यास मंजुरी घेणे. संस्थेच्या संचालिका सौ रोहिणी सुहास दळवी यांनी संस्थेचा सन 19-20 सालाकरता होणारा संभाव्य खर्च, उत्पन्न, गुंतवणूक, कर्ज तसेच भागभांडवल याबाबत संचालक मंडळावर अंदाजपत्रक खाली प्रमाणे वाचून दाखवले. विषय क्रमांक 6 संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईक दिलेल्या कर्जावर माहिती देणे. संस्थेचे संचालक श्री विलास शंकर धोंडीबा कोकरे यांनी संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईक दिलेल्या कर्जाबद्दल माहिती दिली. विषय क्रमांक 7 19-20 या सालाकरता निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनल मधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांच्या मानधनास मान्यता देणे.
संस्थेचे सन 19-20 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्याकरिता संस्थेचे आलेले अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्याम बाजीराव धनावडे यांनी वाचून दाखवले. विषय क्रमांक 8, प्रशिक्षण, कर्ज, वसुली, गुंतवणूक इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणाला मान्यता देणे. संस्थेचे संचालक श्री प्रकाश गेणू दळवी यांनी दिली तर श्री शामराव पांडुरंग चिकणे यांनी अनुमोदन दिले. विषय क्रमांक 9, मागील लेखापरीक्षक दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. संस्थेचे सन 19-20 या वर्षाचे लेखापरीक्षण PS शिंदे यांनी केले असून त्यांनी दिलेल्या लेखापरीक्षण अहवालाची दुरुस्ती संस्थेचे संचालक श्री चंद्रकांत धोंडीबा यांनी वाचून दाखवली. विषय क्रमांक 10, वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमातीत करणे. या विषयाच्या अनुषंगाने संस्थेच्या संचालिका सौ शांताबाई गणपत दळवी यांनी सभासदांची अनुपस्थिती क्षमातीत केली. विषय क्रमांक 11, क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांसंबंधी निकष पूर्ततेची माहिती सादर करणे. संस्थेचे संचालक श्री चंद्रकांत धोंडीबा दळवी यांनी ते क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांची निकष पूर्ततेची माहिती सादर केली. विषय क्रमांक 12, अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांच्या उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सभेमध्ये इतर कोणताही मुद्दा उपस्थित न झाल्याने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभेचे उपस्थित असलेले सभासद हनुमंत रांगे यांनी सहकार बाबतचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सावंत सर, सहकार क्षेत्राशी निवडित असलेले संस्थेचे सभासद राजाराव मोळे, आनंदराव सकपाळ, भगवान धनावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर SBC बँकेचे अध्यक्ष यांनीही मार्गदर्शन केले. उपस्थित प्रमुख पाहुणे SK मडवी साहेब, ज्येष्ठ नगरसेवक ऐरोली व शिवसह्याद्री सहकारी पत्रक संस्थेचे अध्यक्ष तसेच सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष भाई वांगडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सरते शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पांडुरंग दळवी यांनी उपस्थित सभागृहाला मार्गदर्शन केले. आपल्या संस्थेवरील दृढ विश्वास आर्थिक रूपाने अखंडपणे मिळत राहावा असे आवाहन केले व आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास, आपुलकी, स्नेह, मार्गदर्शन, सहवास याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दिले व सर्वांना संस्थेचे क्रियाशील सभासद होण्याचे आवाहन केले. त्यानंतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्याम बाजीराव धनावडे यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानून राष्ट्रगीतानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आजची वार्षिक सभा संपल्याची जाहीर केले. धन्यवाद. सूचना मांडली त्यास अनुमोदक संस्थेचे संचालक माननीय आताच माझे सहकारी राजेंद्र ज्ञानदेव दळवी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्याला माझे आणि माझ्या सहकारी मित्रांचे सर्वांचे अनुमोदन आहे. धन्यवाद. ठराव टाळ्यांच्या गजरामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 2 आहे दिनांक 31 मार्च 2020 अखेरच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल व नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक याचे वाचन करणे. मी मान्य संचालक श्री विलास शंकर दळवी साहेब यांना विनंती करतो की आपण त्याचे वाचन करा. आज या ठिकाणी 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय सभासदांना मी नमस्कार करतो आणि माझ्याकडे हा विषय आहे दिनांक 31 मार्च 2020 अखेरच्या ताळेबंद नफा तोटा पत्रक याचे वाचन आपल्यासोबत सादर करणे. पान क्रमांक 6 आहे. त्यामध्ये संस्थेची संपत्ती स्थिती, संचालक मंडळ अहवाल सालामध्ये एकूण 21 सभा झाल्या. सभासद संख्या मागील वर्षी होत्या 7285, त्यामध्ये वाढ होऊन 589 ची वाढ होऊन अहवाल वर्षामध्ये 7874. सभासद संख्या, वसूल भाग भांडवल 2,01,50,000 होते, त्यामध्ये वाढ होऊन 2,21,13,000 अहवाल वर्षामध्ये संपादन केले. राखीव व इतर निधी मागील वर्षी होत्या 3,99,45,000, 81,60,000 ने वाढ होऊन
4,81,05,000 अहवाल वर्षामध्ये राखीव निधी आहेत. सभासद ठेवी मागील वर्षी होत्या 51,28,67,000 अहवाल सालामध्ये 7,18,90,000 ने वाढ होऊन वर्षाखेरीस 58,47,57,000 इतक्या ठेवी आहेत. गुंतवणूक 15,08,41,000 होती. त्यामध्ये 4,29,73,000 ने वाढ होऊन वर्षाखेरीस 19,38,14,000 इतक्या गुंतवणुकी आहेत. कर्जे मागील वर्षामध्ये 40,26,14,000 इतकी होती. अहवाल वर्षामध्ये 2,69,66,000 इतक्यांनी वाढ होऊन वर्षाखेरीज 42,95,80,000 इतकी आपली कर्ज आहेत. खेळते भाग भांडवल मागील वर्ष होतं 58,85,94,000 अहवाल वर्षामध्ये त्यामध्ये वाढ होऊन 7,86,56,000 आणि वर्षाखेरीज आपली खेळते भाग भांडवल 66,72,40,000 इतके आहे. नफा मागील वर्षी होता 65,28,000 चालू आर्थिक वर्षाखेरीज 55,35,000 इतका आहे. निव्वळ एनपीए प्रमाण 0.35%. अहवाल वर्षातही संस्थेने वसुली करता चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आहेत. एनपीए खात्याची वसुली उत्तम झाली आहे. त्यामध्ये मुळे अहवाल साली नियमित कर्जांचे स्टँडर्ड प्रमाण 98.44 इतके राखण्यास संस्थेस यश प्राप्त झालेले आहे. अहवाल वर्षामध्ये एनपीए 1.56% असा नेट एनपीए, ढोबळ एनपीए आणि नेट एनपीए 0.35 इतका आहे. त्यामुळे आवश्यक त्या शासकीय नियमानुसार एनपीए ची तरतूद संस्थेने या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर 3 कर्ज थकबाकी प्रमाण 0.98%. संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांनी थकबाकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. याकरता थकीत कर्जदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना थकबाकी भरण्याकरता प्रवृत्त करून त्यास कर्जदारांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, सहकार्य केले. त्यामुळे संस्थेची थकबाकी 0.98% इतके राखण्यास संस्थेला यश प्राप्त झाले आहे. पुढे नफा विभागणी हा नंतरचा विषय आहे, तो वाचला जाईल. चालू सहकार वर्षामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थांना या संकटात सामोरं जात असताना नफा क्षमता राखणं कठीण झाल्यामुळं तरी सुद्धा आपण या वर्षी अहवाल साली आपल्या संस्थेने सभासदांना 5% इतका लाभांश वाटप करण्यात आलेला आहे. लेखापरीक्षण वर्ग अ संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक संज्ञी लेखापाल मेसर्स PS शिंदे ही कंपनी मुंबई यांनी केले असून समाधान कामकाजाबद्दल संस्थेस अ वर्ग प्राप्त झालेला आहे. कर्मचारी संख्या 20 आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय व शाखा कार्यालय यामध्ये एकूण 20 कर्मचारी कामकाज पाहत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात येते. खातेदारांच्या सेवेकरता सर्व कर्मचारी तत्पर आहेत. ते कुशल कामगार व्हावे व ग्राहकांना समाधानकारक असे त्यांनी सेवा द्यावी. हाच संस्थेचा मुख्य हेतू आहे. ग्राहकांच्या गरज पाहून घेऊन त्या व्यक्तिगत जिव्हाळा जपून कार्यक्षम व तत्पर सेवा देण्याचे काम संस्थेतील कर्मचारी सातत्याने करत असतात. ग्राहकांच्या अडचणीचे त्वरित निवारण करण्यासाठी शाखाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. कोरोना महामारी या कालावधीमध्ये सुद्धा कर्मचारी यांनी आपला चांगलं योगदान देऊन चांगल्या प्रकारे ग्राहक सेवा या ठिकाणी प्रदान केलेली आहे. त्यानंतर दैनंदिन ठेव व कुबेर ठेव प्रतिनिधी संस्थेच्या दैनंदिन ठेव प्रतिनिधी निधीने ठेवी वाढवण्याबाबत मोलाचे सहकार्य केलेले आहे. त्यांच्या कामाची गती दिवसेंदिवस वाढत आहे. संस्था त्याबद्दल समाधानी आहे. पान क्रमांक पुढे 8 सामाजिक बांधिलकी संस्था आपल्या ब्रीदवाक्याला साजेसे असे सामाजिक बांधिलकीचे कामकाज स्थापनेपासूनच करत आलेले आहे. या सामाजिक भावनेतून संस्थेने अहवालसाठी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अधिकचा व्याजदर, त्याचबरोबर महिलांना महिला दिनांचे औचित्य साधून
त्यांचा सन्मान केला, त्यांना छोटीशी भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच काही सेवाभावी संस्थांच्या सामाजिक कार्यात संस्थेने आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. त्याचबरोबर कोविड-19च्या जागतिक महामारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहायता निधीसही आर्थिक मदत करण्यात आली. असे विविध अंगाने या स्वरूपाचे कामकाज आपल्या संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे. यापुढेही आपली सामाजिक बांधिलकी अशीच अधिकाधिक बळकट होत राहावी. अभिनंदन. या आपल्या संस्थेला अनेक विद्यार्थी या आपल्या संस्थेने अनेक या सहकार वर्षामध्ये पदवी किंवा अन्य काही प्रावीण्य मिळाले, त्यांचे गुणगौरव करण्यात आलेले संस्थेमार्फत श्रद्धांजली, अहवाल वार्षिक, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर महत्वपूर्ण राजकीय क्षेत्रातील दिवंगत झालेल्या व्यक्ती तसेच संस्थेचे सन्माननीय सभासद, कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, संचालकांचे नातेवाईक, सभासदांचे नातेवाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहिलेली आहे. ऋणनिर्देश संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रवर्तक श्री कैलासवासी श्री एकनाथ कोंडेबा दळवी यांचे संस्थेच्या उभारणीमध्ये अतिशय मोलाचे असे महत्वाचे सहकार्य लाभले. संस्था त्यांची अत्यंत ऋणी आहे. तसेच कैलासवासी श्री ज्ञानदेव हरिबा दळवी, श्री गणपत बापूजी दळवी, कैलासवासी श्री शिवाजीराव काळे यांचाही संस्था ऋणी आहे. आभार. संस्थेचे संस्थापक, संचालक व माजी अध्यक्ष सन्माननीय सखाराम गणपत दळवी, सन्माननीय उपाध्यक्ष एकनाथ सखाराम दळवी, माजी सचिव सन्माननीय गणपत श्रीपती दळवी, माजी उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश गेनू दळवी, संचालक पांडुरंग काशीबा दळवी, किसन रामचंद्र दळवी, संपत गणपत सपकाळ, किरण सहदेव सपकाळ, साधना कोंडेबा दळवी, सुप्रिया राजेंद्र दळवी, श्री सुधाकर यशवंत दळवी यांचे संस्थेला लाभलेल्या योगदानाबद्दल त्यांचं हार्दिक मनपूर्वक असं आभार. त्याचबरोबर संस्थेत महाराष्ट्र राज्य सहकारी विभागाचे मंत्री महोदय व त्या विभागाचे अधिकारी, सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे व त्यांचे अधिकारी, उपनिबंधक ठाणे शहर, ठाणे जिल्हा यांचे अधिकारी, तसेच श्री PS शिंदे साहेब संज्ञ लेखापाल आणि सहकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. अंतर्गत लेखापरीक्षक श्री अभिजित शिंदे संज्ञ लेखापाल, श्री रमेश सावले अंतर्गत लेखापरीक्षक व सहकार विकास अधिकारी या मान्यवरांचे अहवाल वर्षामध्ये खूप चांगलं योगाचं मार्गदर्शन घडलं आणि सहकार्य लाभलं. त्यांचेही संस्था ऋणी आहे आणि आभारी आहे. त्याचबरोबर पान क्रमांक 10 दिनांक 31 मार्च 2020 अखेरचे ताळेबंद पत्रक, भाग भांडवल व देणी बाजू आहे. अधिकृत भाग भांडवल आपल्या संस्थेचे प्रत्येकी 100 प्रमाणे 4 लाख भाग 4 कोटीची आपल्याला मंजुरी आहे. त्यापैकी वसूल भाग भांडवल प्रत्येकी 100 प्रमाणे 2,21,127 चे भाग रक्कम 2,21,12,700 रुपये. राखीव निधी या वर्षातला वर्षाकीचा राखीव निधी 3,55,98,805 रुपये. इतर राखीव निधी 72,82,421. कर्ज व्याज निधी 52,24,255. सभासद ठेवी 58,47,56,831. ठेवीवरील व्याज देणे 46,67,570. बँक ओडी नील आहे. आर्थिक वर्षामध्ये वर्षाखेरीस कोणताही ओढी उचलला नव्हता. इतर देणी व तरतुदी 20,61,283. निव्वळ नफा आर्थिक वर्षाच्या शेवटी 55,36,190 इतका आहे. एकूण भाग भांडवल व देणी बाजू 66,72,40,055 रुपये. पान क्रमांक 11 मालमत्ता व देणी बाजू, त्यामध्ये हातातील रोख शिल्लक 34,269. बँकेतील शिल्लक 71,51,036. गुंतवणूक 19,38,14,177. सभासद कर्ज 42,95,80,018 रुपये.
सभासद कर्जावरील येणे व्याज 65,74,373. गुंतवणुकीवरील येणे व्याज 11,69,358. इतर येणी 19,93,983. कायम सामान 1,81,22,761. अशी मालमत्ता व येणी बाजू एकूण 66,72,40,055. यानंतर पान क्रमांक 12 नफा तोटा पत्रक आहे. त्याची खर्चाची बाजू, त्याचा तपशील: सभासद ठेवीवरील व्याज खर्च 5,17,49,456. बँक चार्जेस व व्याज 1,59,980. पगार व भत्ते 53,51,224. कार्यालय भाडे व कर 8,52,967. वीज व विमा बिल 2,24,073. टपाल व टेलिफोन खर्च 99,821. हिशोब तपासणी फी 5,08,495 रुपये. छपाई व स्टेशनरी 3,61,776. संचालक मीटिंग भत्ते व सभा खर्च 4,14,005 रुपये. इतर खर्च 22,10,722. तरतुदी 18,55,042. घसारा 5,76,226. निव्वळ नफा ताळेबंदाकडे वर्ग 55,35,424. अशी खर्चाचा तपशील. एकूण बाजू 6,98,99,122 रुपये 50 पैसे. पान क्रमांक 13 उत्पन्नाची बाजू, त्याचा तपशील: सभासद कर्जावरील व्याज जमा 4,45,38,729 रुपये. गुंतवणुकीवरील व्याज जमा 1,42,23,505 रुपये 50 पैसे. इतर जमा 11,36,878. अशी एकूण उत्पन्नाची बाजू आहे 6,98,99,112 रुपये. आपल्याला या सर्वांचा परिशिष्ट पाठीमागे दिलेले आहेत. त्याचा एकूण तपशील आपल्या सभासदांना खर्च, जमा खर्च, ताळेबंदाचा त्यातून आपल्याला उद्भव होईल. आपल्याला माहिती मिळेल तपशीलवार. त्या ठिकाणी पॅन क्रमांक 15, 16, 17, 18 या क्रमांकावरती त्याचे परिशिष्टामध्ये तपशील दिलेला आहे. आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आत्ताच सन्माननीय संचालक विलास शंकर दळवी यांनी दिनांक 31 मार्च 2020 अखेरचा कामकाजाचा वार्षिक अहवाल व नफा तोटा पत्रक ताळेबंदाचे वाचन केले. त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. जो विषय वाचला ताळेबंद पत्रकाचा, त्यांना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती. आणि या विषयाला टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिलेली आहे. जे परिशिष्ट वगैरे आहे, आपल्या संस्थेचा हा वार्षिक अहवाल आपल्या वेबसाईटवरही सविस्तर आपण टाकलेला आहे. कृपया आपण त्याच्यामध्येही पाहू शकता. त्याच्यानंतर आता पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेल्या अहवालाचे वाचन व मंजुरी. मी संस्थेचे सन्माननीय संचालक श्री अशोक सपकाळ साहेब यांना विनंती करतो की सदर अहवालाचे वाचन करा. धन्यवाद. आपले लेखापरीक्षण PS शिंदे आणि कंपनी सनदी लेखापाल यांनी केलेलं आहे. आता मी त्यांचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचून दाखवतो. नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या संस्थेचे विवरणाचे लेखापरीक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये 31 मार्च 2020 रोजीचे ताळेबंद पत्रक असून 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे नफा तोटा पत्रक आणि हिशोबांच्या धोरणाचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून संस्थेचे लेखापरीक्षण आम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीपर्यंतचे केले आहे. आम्ही आणखी पुढील अहवाल सादर करतो. ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक संस्थेने ठेवलेल्या हिशोबाशी पुस्तकांशी जुळते आहे. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती हिशोब पुस्तके जी अधिनियमानुसार जरुरीची आहेत ती सर्व व्यवस्थित आहेत. सन 2019-20 या सहकारी वर्षासाठी संस्थेस लेखापरीक्षण वर्ग अ वर्ग देण्यात आलेला आहे. धन्यवाद.
आत्ताच माझे सहकारी अशोक सपकाळ साहेब यांनी जे विषय मांडला त्यात माझे पूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद. आजच्या या तिसऱ्या विषयाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी द्यावी अशी विनंती. आपण ऑनलाईन आहात, आम्हालाही आपण सर्व ऑनलाईन दिसतात, तरी आपणही टाळ्यांच्या गजरात या विषयाला मंजुरी द्यावी अशी विनंती आपणास करतो. त्याच्यानंतर विषय क्रमांक 4 आहे. सन 2019-20 सालाकरिता संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा विभागणीस कार्योत्तर मंजुरी देणे. हा विषय सन्माननीय संचालक श्री शंकर धोंडीबा कोकरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण तो वाचावा. नमस्कार सभासद बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे विषय आहे नफा विभागणी. अहवाल सालाकरिता वरील नफ्याची विभागणी खालील प्रमाणे करण्यात यावी अशी शिफारस संचालक मंडळ करीत आहे. राखीव निधी 25% प्रमाणे 13,83,856. लाभांश 5% प्रमाणे 8,87,500. पीएमसी बँक गुंतवणुकीच्या 10% तरतूद 28,53,497. निवडणूक निधी 4,10,000. पुढील वर्षाकरता शिल्लक नफा 1,337.06. एकूण 55,36,190 रुपये 6 पैसे. आता आमचे सहकारी शंकर कोकरे साहेब यांनी 2019 ते 2020 या सालाची नफा विभागणी वाचून दाखवली, त्यात माझे अनुमोदन आहे. या विषयाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली आहे. या नफा विभागणीमध्ये आपण पीएमसी बँकेची तरतूद जी प्रोव्हिजन शासनाने दिलेल्या नियमानुसार ते आपण निव्वळ नफ्यामधून केलेली आहे. त्याचबरोबर विषय क्रमांक 5 आहे. सन 2020-21 सालाकरिता मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात कार्योत्तर मंजुरी देणे. मी संस्थेचे सन्माननीय संचालक श्री अशोक सकाराम सपकाळ साहेब यांना विनंती करतो की हा विषय आपण सादर करा. नमस्कार. मी अंदाजपत्रक सन 2020-21 चे वाचून दाखवतो. सभासद टोटल सभासद 2020-21 करिता 8,700. वसूल भागभांडवल 2,43,00,000. निधी 5,16,00,000. सभासद ठेवी 64,50,00,000. सभासद कर्ज येणे 47 करोड. गुंतवणूक 21,50,00,000. उत्पन्न 6,75,00,000. खर्च 6 करोड. नफा 75,00,000. खेळते भागभांडवल 73,50,00,000. धन्यवाद. नमस्कार. आता जो 2020-21 सालाकरता मंजूर केलेला अंदाजपत्रक जे अंदाजपत्रक वाचलं ते आमचे सहकारी अशोक सपकाळ यांना जो अंदाजपत्रक वाचलं त्याला माझे संपूर्ण अनुमोदन आहे. सर्वांनी अंदाजपत्रक हे आपणा सर्वांच्या ध्येय धोरणावरती अवलंबून असतं आणि त्याला सभासदांचा तसाच प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळं अंदाजपत्रक हे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग आणि त्या सभासद असं एकत्रितरित्या ते उद्दिष्ट पूर्ण करत असतात आणि अशाच पद्धतीने हे अंदाजपत्रक घेतलेलं आहे. आपण सर्वच नेहमीच सहकार्य करत आलेला आहात आणि असंच सहकार्य राहील आणि अंदाजपत्रक अशाच पद्धतीने आपण पूर्ण करत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो. याच्यानंतर विषय क्रमांक 6 सन 2020-21 सालाकरिता निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षक मे पी.एस. शिंदे आणि कंपनी यांच्या केलेल्या नेमणुकीस मान्यता देणे. हा विषय सादर करण्याकरिता मी विनंती करतो की संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत धोंडीबा दळवी साहेब यांना विनंती करतो की आपण तो मांडावा. नमस्कार. विषय क्रमांक 6 सन 2020-21 या सालाकरिता निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनल मधील पात्र वैधानिक लेखापरीक्षक श्री पी.एस. शिंदे आणि कंपनी यांच्या नेमणुकीस मान्यता देणे. सन 2020-21 सालाकरता निबंधकांनी जाहीर केलेल्या
पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षक बँकर PS शिंदे आणि कंपनी यांच्या संचालक मंडळाने केलेल्या नेमणुकीस मान्यता द्यावी अशी सूचना करीत आहे. आताच माझे सहकारी चंद्रकांत धोंडोबा दळवी यांनी जो विषय मांडला, निबंधकांची वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती सहकारी संस्था व सहकारी निबंधक पुणे यांनी सन 2020-21 सालाकरता आपल्या नामतालिकेमध्ये जी जाहीर केलेली यादी त्यातले पात्र असे वैधानिक लेखापरीक्षक मेसर्स PS शिंदे आणि कंपनी यांची माननीय संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला अधीन राहून जो मंजुरी दिली त्या आता मान्यता आपण द्यावी आणि त्या द्यायला असलेल्या मान्यतेत मी अनुमोदन देत आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. शाळांच्या गजरात आपण या विषयाला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे सन 2020-21 सालाकरिता मी PS शिंदे आणि कंपनी यांची नेमणूक आपण कायम केलेली आहे. त्याच्यानंतर विषय क्रमांक 7 मागील लेखापरीक्षक दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. जे दुरुस्ती केलेली असते ती वाचन करण्यासाठी माननीय संचालक श्री राजेंद्र ज्ञानदेव दळवी साहेब यांना मी विनंती करतो की हा विषय आपण मांडावा. विषय क्रमांक 7 मागील लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे. संस्थेचे सन 2018-19 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण मेसर्स AS अँड असोसिएट्स मुंबई सनदी लेखापाल यांनी केलेले सदर लेखापरीक्षणाचा दुरुस्ती अहवाल संस्थेने विहित नमूद व मुदतीत संबंधित कार्यालयात सादर केला आहे. पुढील सुचवलेल्या सूचनांची पूर्तता करण्यात आलेली आहे. सूचना क्रमांक 1 संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण अहवाल वर्षात संस्थेने कोपरखैरणे ही शाखा नवीन चालू केली असून नियोजित नेहरू व कल्याण शाखांना देखील मंजुरी मिळालेली आहे. देखील शाखा संस्था प्रगतीसाठी सुरू करण्याची कार्यवाही संचालक मंडळाकडून चालू आहे. सूचना क्रमांक 2 KYC फॉर्मचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. स्पष्टीकरण ग्राहकांकडून पॅन, आधार कार्ड, फोटो इत्यादी बाबी KYC फॉर्मच्या पूर्ततेसाठी घेणे चालू आहे. ज्या ग्राहकाने आपली KYC पूर्ण केलेली नसेल त्यांनी आपली पूर्तता करून घ्यावी. सूचना क्रमांक 3 भाग दाखले वाटप करण्यात यावे. भाग दाखले वाटप चालू आहे. आपणास या ठिकाणी सूचित करण्यात येते की ज्यांनी भाग दाखले घेतलेले नसतील त्यांनी त्वरित मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा व आपले भाग दाखले घेऊन जावे. सूचना क्रमांक 4 वार्षिक सभेस जास्तीत जास्त सभासद उपस्थित राहतील असे प्रयत्न करावे. स्पष्टीकरण दरवर्षी वार्षिक सभेसाठी सभासदांना फोन व संदेश वरून वार्षिक सभेला येण्याविषयी कळवले जाते. तसेच टपालाद्वारे व घरोघरी जाऊन अहवाल वाटप केले जाते. त्याचबरोबर दरवर्षी वार्षिक सभेची नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. संस्थेच्या संकेतस्थळावरही दरवर्षी वार्षिक सभेची नोटीस सभासदांना सूचित करण्यासाठी उपलब्ध असते. संस्थेच्या शाखांच्या नोटीस बोर्डांवरही देखील वार्षिक सभेची नोटीस लावण्यात येते. या प्रकारे संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. सूचना क्रमांक 5 संस्थेने कमीत कमी 20% सभासदांना सहकार विषयी प्रशिक्षण देण्यात यावे. स्पष्टीकरण अव्वल वर्षात संस्थेने अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजन भांडूप या ठिकाणी केलेले असून पुढील काळात जास्तीत जास्त सभासदांना प्रशिक्षण देण्याचे संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. सूचना क्रमांक 6 संस्थेचे संचालक व कर्मचारी यासाठी कमीत कमी 3 दिवसांचे सहकार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा. स्पष्टीकरण अव्वल वर्षामध्ये संस्थेने अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. पुढील काळात अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासंबंधीचे संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. विषय सूचना क्रमांक 7 स्टाफ ग्रॅच्युइटी तरतूद नियमानुसार करण्यात यावी. स्पष्टीकरण संस्थेच्या स्थायी सेवेतील स्टाफची नियमानुसार ग्रॅच्युइटी तरतूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. आताच माझे सहकारी राजेंद्र दळवी यांनी मागील लेखापरीक्षण दुरुस्ती अहवालाची वाचून दाखवला. त्याला माझे संपूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद. दुरुस्ती सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता द्यावी अशी विनंती करतो. त्याच्यानंतर विषय क्रमांक 8 आहे प्रशिक्षण, कर्ज, वसुली, गुंतवणूक इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक ध्येय धोरणांना मान्यता देणे. सन्माननीय संचालक
श्री विलास शंकर दळवी साहेब यांना मी विनंती करतो की हा विषय आपण मांडावा. माझ्याकडे विषय आहे प्रशिक्षण, कर्ज वसुली, गुंतवणूक इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. यामध्ये प्रशिक्षण, सहकार क्षेत्रात होत असलेले आमूलाग्र बदल त्या त्यावेळी संस्थांना स्वीकारणे बंधनकारक असते. याकरता प्रशिक्षणाबरोबरच प्रशिक्षणाची महत्वही दिले पाहिजे. अहवाल वर्षात संस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे व ठाणे जिल्हा सहकारी बोर्ड कल्याण यांचे संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात माननीय श्री प्राचार्य हिरामण ढेरे तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व सहकार विकास अधिकारी श्री काळे साहेब तसेच या क्षेत्रातील तज्ञ त्याचबरोबर पारंगत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते व त्यांच्या मार्फत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम संचालक व कर्मचारी यांना संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी घेण्यात आला होता. त्यानंतर कर्ज वसुली संस्था अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची पाहणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. त्याची तपासणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. मालमत्तेचे व्हॅल्यू कडून मूल्यांकन केले जाते. कायदेविषयक सल्लागार यांचं मत घेतले जाते व कर्ज समिती यांच्या समोर स्क्रुटिनी करून अधिकाऱ्यांमार्फत सदर प्रकरण येत असतात. चर्चा करून यावर अहवाल घेऊन कर्ज मंजुरी उपसमित्यामध्ये संस्थेने गठीत केलेल्या उपसमितीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी त्या कर्जांना मान्यता देऊन सभागृहामध्ये होत असलेल्या व आपल्या संचालक मंडळामध्ये त्यास मंजुरी दिली जाते आणि त्यासाठी आपल्या संस्थेने चांगल्या प्रकारे कर्ज वाटप व्हावा. आता 4 कोटीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. कर्ज वाटपानंतर कर्ज वसुली ही नियमित होणे त्यावरती त्याची मॉनिटरिंग होणे आवश्यक असते. ते बँकेच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांमार्फत सातत्याने त्यावरती नियंत्रण ठेवून मॉनिटरिंग केली जाते. याकरता संचालक मंडळाच्या दर 15 दिवसांनी कर्ज वसुली उपसमितीच्या सभा घेऊन त्या सभेमध्ये थकीत कर्जदारांचा आढावा घेतला जातो. प्रत्यक्ष कर्जदारावर संचालक व कर्मचारी यांचे कटाक्षाने लक्ष असते. थकबाकी वाढू नये, कर्ज एनपीए मध्ये जाऊ नये याकरता सातत्याने त्याच प्रकारे लक्ष ठेवले जाते. आढावा घेतला जातो. संबंधित थकबाकीदारावर कायदेशीर मार्गाचा अवलंब सुद्धा केला जातो. संस्थेने अहवाल सारामध्ये वर्षात 98% इतकी थकबाकी असून पुढील वर्षी त्यापेक्षा थकबाकी कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. संस्थेने अहवाल सारामध्ये थकीत कर्जदारावर 101 अंतर्गत व 91 अंतर्गत कारवाई सुरू केली व त्याचे दाखले सुद्धा प्राप्त झालेले आणि ते SRO कडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केलेले आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करण्यात येते की आपली थकबाकी राहू नये. त्याचबरोबर थकबाकी भरून संस्थेशी प्रामाणिक राहा. संस्थेच्या कर्जाची वेळेवर परतफेड होणे हे आपल्या डोळ्यासमोर महत्वाचे उद्दिष्ट असते आणि सर्व संस्थेचा प्रगतीचा हाच एक पाया आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. गुंतवणूक संस्थेच्या उपलब्ध निधीतून 30% इतकी रक्कम सुरक्षित ठेवमध्ये गुंतवावी लागते. त्या अनुषंगाने विविध बँकेत व्याजदरात पाहून सुरक्षित ठेव त्या उद्देशाने संचालक मंडळ सतत इतर बँकेत गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेत असते. सदर बँकेची FSWM RBI ची धोरणे त्यामध्ये त्या संस्थेने पाळलेले निकष त्या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास करून संबंधित संस्थांमध्ये बँक व आपल्या ठेवी गुंतवत असते. त्या संस्थेची संपत्ती स्थिती पाहून गुंतवणूक केली जाते. बँकेचे व्याजदर कमी झाले असून योग्य वेळी बँकामध्ये गुंतवणूक करण्याबाबतचा संचालक मंडळ चांगला धोरण घेऊन संस्थेचे चांगले गुंतवणूक चांगल्या संस्थेमध्ये व्हाव्या या उद्देशाने वारंवार अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय घेत असते. आज रोजी आपल्या अहवाल वर्षाच्या अखेरीस
यावर्षी 1,42,23,000 इतकं व्याज आपण या ठिकाणी मिळवलेल्या ठेवींवरती आपल्या संस्थेच्या पीएमसी बँकेमध्ये काही गुंतवणुकी आहेत. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की सदर बँकेची तिथे प्रशासक नेमलेला आहे. लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक त्याच्यावरती निर्णय घेऊन आपल्या सुद्धा संस्थेच्या सर्वच संस्थांच्या त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या सुद्धा ठेवी लवकरात लवकर आपल्याला मिळतील अशी आपल्याला खात्री आहे. त्याबरोबर भारत सरकार खात्याने सुचवलेल्या काही तरतुदीच्या नियमांचं संस्थेने पालन केलेलं आहे. व्याजाचे आणि त्याबरोबर मुद्दतची गुंतवणुकीची सुद्धा या ठिकाणी आपल्या संस्थेनं अहवाल वर्षाखेरीस तरतूद केलेली आहे. उपरोक्त प्रमाणे संचालक मंडळ संस्थेकरता प्रशिक्षण कर्ज वसुली व गुंतवणूक याबाबतचे धोरण सातत्याने राबवत असते. संस्थेच्या ठेवीदारांच्या हित तरी आपल्या संचालक जपणं ही जबाबदारी संचालकांची आहे. त्या अनुषंगाने सातत्याने धोरण ठरवून आपल्या या निर्णयांची अंमलबजावणी सातत्याने केली जाते. या ठिकाणी एवढं मी बोलून हा माझा विषय संपला असे मी जाहीर करतो. आत्ताच माझे सहकारी श्री विलास शंकर दळवी यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आणि धोरणांविषयी जो अहवाल सादर केला त्यास मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. संचालक मंडळ नेहमीच धोरणात्मक निर्णय घेत असतं आणि या धोरणात्मक निर्णयाचा फायदा म्हणजेच आजची आपल्या संस्थेची जी प्रगती आहे ती या धोरणात्मक निर्णयामुळेच प्रगती आहे आणि त्याची अंमलबजावणी ही सर्व यथोचित होत असते. आणि म्हणूनच आपण या सर्व धोरणात्मक निर्णयांना काही वेळेला कटू निर्णयही घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. या सर्व ध्येय धोरणांना आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी द्यावी अशी मी विनंती करतो. याच्यानंतर विषय क्रमांक 9 आहे संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. सन्माननीय संचालक अशोक सपकाळ साहेब यांना मी विनंती करतो की हा विषय आपण मांडावा. नमस्कार सर्व सभासद बंधू आणि भगिनींना. माझा पुढील विषय आहे संचालक व त्यांचे नातेवाईक यांचे कर्ज व थकबाकी तपशील 31 मार्च 2020 अखेर. संचालक कर्ज 31 मार्च 2020 अखेर शिल्लक कर्ज आहे 55,65,675. थकबाकी आहे 1,47,852. नातेवाईक कर्ज 39,23,508. थकबाकी आहे 1,26,018. संचालक व त्यांचे नातेवाईकांचे एकूण कर्ज शिल्लक कर्ज 94,89,183. टोटल थकबाकी आहे 2,73,870. धन्यवाद. आताच सन्माननीय संचालक अशोक सपकाळ यांनी संचालक मंडळ सदस्य त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती सादर केली. त्यास माझं पूर्ण अनुमोदन आहे. संचालक मंडळ नेहमीच पारदर्शकपणे काम करत असतं आणि जो आहे तो लेखाजोखा तो पारदर्शक मांडण्याचा प्रयत्न असतो. तरी आपण सर्वांनी या विषयाला मंजुरी टाळ्यांच्या गजरात द्यावी. विषय क्रमांक 10 आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. मी श्री चंद्रकांत धोडेवा दळवी साहेब यांना विनंती करतो की सदर विषय आपण मांडावा. सर्व सभासदांना एक विनंती आहे की आपण ऑनलाईन आपलं नाव रजिस्टर करावं. आपण उपस्थित दिसत आहात परंतु आपलं नावही रजिस्टर करावं अशी विनंती. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या वर्षीची ही जी आपली सभा आहे ती थोडी वेगळी आहे. दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा नवयुगची आणि त्याची उपस्थिती फार वाखाणण्याजोगी असते. परंतु यावर्षी कोविडच्या महामारी संपूर्ण जगामध्ये पसरली आहे त्याचा आपल्या सर्वांनाच त्रास होत असल्यामुळे आपण ही सभा ऑनलाईन घेत आहे आणि या सभेला ऑनलाईन असून सुद्धा
बऱ्यापैकी उपस्थिती आहे आणि जे सभासद उपस्थित नाहीये अशा सर्व सभासदांचे सुद्धा आज आपण या ठिकाणी 23व्या वार्षिक सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांना क्षमापित करण्यात येत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आत्ताच माझे सहकारी चंद्रकांत दळवी यांनी जो विषय मांडला त्याला माझी पूर्ण सहमती आहे, अनुमोदन आहे. सर्वांनी याच टाळ्याच्या गजरात मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर विषय क्रमांक 11 आहे क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांसंबंधीचे निकष पूर्ततेची माहिती सादर करणे. संस्थेचे सन्माननीय संचालक श्री शंकर धोंडीबा कोकरे साहेब यांना मी विनंती करतो की सदर निकषाची माहिती आपण सादर. नमस्कार सभासद बंधू आणि भगिनींनो, माझा विषय आहे विषय क्रमांक 11 क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांसंबंधी निकष पूर्ततेची माहिती सादर करणे. क्रियाशील सभासद म्हणजे अशी जी सभासद व्यक्ती जी मागे सलग 5 वर्षापैकी किमान एका सर्वसाधारण सभेस उपस्थिती असले किंवा ज्या सभासद व्यक्तीची अनुपस्थिती वार्षिक सभेने क्षमापित केली आहे आणि तिच्या संस्थेने उपविधीमध्ये ठरवलेल्या निकषानुसार संस्थेच्या व्यवसायामध्ये थेट सहभाग असेल अशी व्यक्ती अशा सभासदास संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येईल. किमान पात्रता त्याने मागील सलग 5 सर्वसाधारण सभापैकी किमान एका सभेस उपस्थित राहणे अनिवार्य राहील. त्याने संस्थेचा किमान एक भाग धारण केलेला असावा. 3 मागील 5 वर्षापैकी किमान 1 वर्षापैकी रुपये 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेतले असले पाहिजे व कर्ज व्यवहार संपूर्ण कालावधीमध्ये केव्हाही अनुत्पादित कर्जामध्ये समावेश नसला पाहिजे. क्रियाशील सभासदांचा व्यावसायिक थेट सहभाग म्हणजे सलग 5 वर्षापैकी किमान 1 वर्षासाठी ठेवी संदर्भात किमान व्यवहार पुढील प्रमाणे संस्थेच्या भांडवला प्रमाणात असला पाहिजे. आताच माझे सहकारी शंकर कोकरे साहेब यांनी क्रियाशील तसेच नाममात्र सभासदांविषयी निष्कर्ष पूर्ततेची माहिती सादर केली, त्याला माझे संपूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद. संस्थेच्या क्रियाशील सभासदांसंदर्भाची जी माहिती सांगितली, सर्वांनी संस्थेचे सभासद असतात परंतु त्याच्यामध्ये क्रियाशील असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच निव्वळ 100 रुपयाचा सभासद असला म्हणजे तो आपला सभासद असला, मी सभासद असता. पण त्याच्यासाठी शासनाने जे ध्येय धोरण दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण या संस्थेशी निगडीत असले पाहिजे. त्यासाठीच आपले क्रियाशील असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण सर्वांना एक आव्हान करण्यात येतं की आपण सर्वांनी या संस्थेचं आपण क्रियाशील सभासदत्व व्हावं अशी विनंती करतो. त्याच्यानंतर याबाबत आता आपल्या ज्या विषय पत्रिका आहेत याबाबत आपणाला विनंती करण्यात येते. आता या विषय पत्रिका जी होती त्या विषय पत्रिकेमध्ये विषय संपलेले आहेत आणि आपणास जर काय आपल्या या संदर्भाच्या सूचना ऑनलाईन मांडायच्या असतील तरीही आपण या ठिकाणी मांडू शकता. आपल्या सूचनांचं नक्कीच मूल्यांकन होईल आणि त्यानुसार आपल्या सूचनांचं पालन केलं जाईल, नोंद केली जाईल. तरी आपणास आवाहन करण्यात येतं की आपण मार्गदर्शक सूचना आपल्या संस्थेसाठी अपेक्षित आहेत. तरी आपणास जर सूचना द्यावायच्या असतील तर नक्कीच त्या द्याव्यात आणि त्याचं नक्कीच अवलोकन करण्यात येईल. धन्यवाद. जे आपण ऑनलाईन आहात तर ऑनलाईन मधून तुम्ही त्याच्या संदर्भात लिखित तिथं तुम्ही मेसेज टाकू शकता. चॅट करू शकता की बाबा तुम्हाला या संदर्भात बोलायचं आहे तर तुम्हाला ते अनम्यूट करून तुम्हाला बोलण्यासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध केली जाईल. सर्व सभासद जे ऑनलाईन आहेत तेही आपली सूचना ऐकतील. त्याचबरोबर सभागृहात उपस्थित सन्माननीय संचालक मंडळ आहे हेही आपल्या सूचनांची नोंद घेत आहेत. तरी आपण जे ऑनलाईन सूचना मांडावायची आहे तरी आपण त्या संदर्भात चॅटिंग करून मेसेज टाकावा. करायचं ना मूड काढणार ना, जे बोलणार आहे त्याचं मूड काढणार. एका वेळेला एकच बोलणार त्याचं मूड काढणार.
Address करायला पहिले सांगा तुम्ही काय म्हणता की विचार कोणाला बोलायचं त्यांनी हँड रेज करा. हॅलो, ज्यांना कुणाला बोलायचं आहे, आपण सर्व ऑनलाईन आम्हाला दिसत आहात, स्क्रीनवर दिसत आहात. जर कोणाला बोलायचं असेल तर आपण हात वरती करा, आम्ही लगेच आपणास म्यूट करून आपणास बोलण्याची संधी देऊ. जर कोणाला बोलायचं असेल कृपया आपला हात वर दिसल्यास आम्हाला इकडे स्क्रीनवर तुरंत आपल्याकडे आपण ऑनलाईन अटॅचमेंट होऊ. गॅलेक्सी जे कोणाला हे करायचं. कृपया आपण आपलं नावही सांगायचं, कारण मोबाईल वरती तुमच्या मोबाईलचा नंबर येतो. नाव आपलं रजिस्टर नसल्यामुळं मोबाईलचा जो गॅलेक्सी असतो किंवा ऍपो असतो हे नाव दिसतंय. तर जर आपण आपलं नाव पण तिथे यायला पाहिजे. चालू केलं समती हॅलो, हा बोला. आपलं एक पहिल्यांदा आपलं नाव सांगा आणि आपली मार्गदर्शक सूचना सांगा. ओके ओके, धन्यवाद. हा सर बोला. हा बोला बोला. आपले क्रियाशील किती आहे? हॅलो, आपल्या मागील वर्षाअखेर आपले 2500 एवढे क्रियाशील सभासद होते आणि आपली जी सभासद संख्या आहे ती तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं, आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आव्हान केलंय की क्रियाशील सभासद आहेत परंतु कुठल्या तरी एका बाबीमध्ये एकतर त्यांचा शेअर कमी असतो किंवा वार्षिक सभेत अनुपस्थिती असते किंवा त्यांचं कर्ज विषयक धोरण त्यांनी अवलंबलेलं नसतं, कर्ज घेतले नसतं, आणि अशामुळे फक्त आपले 2500 एवढे सभासद क्रियाशील आहेत. आणि सर्वांना आपण आव्हान करतोच आहोत किंवा आपण क्रियाशील व्हा म्हणून. ओके, धन्यवाद साहेब. आपल्या सूचनाचं नक्की जिथं नोंद घेण्यात आलेली आहे. पुढं हा 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 बोला. आपण बोला. आपणास अनम्यूट केलेला आहे. हॅलो, हा सुधीर दळवी साहेब, आपण बोलू शकता. आपलं हॅलो, समित्रा विलारे कोण आहे त्यांना बोलायचं. त्यांनी मॅसेज बोला. समित्रा विलारे समित्रा भेलारे, आपण इथं ऑनलाईन आहात, आपण बोलू शकता. समित्रा भेलारे, हा बोला. आपलं नाव सांगा आणि आपण बोलू शकता. हा नमस्कार सर, नमस्कार. बोला. हा आवाज येतोय आपला. हॅलो, त्यांना अनम्यूट करा. म्यूट केलं हॅलो, हा तुम्ही बोला. आता तुमचा आवाज येतोय. म्यूट येते. तुमच्या मोबाईल मधून म्यूटचा तिथं आहे बटन, ते हे करा ऑप्शन. तुमचा आवाज येईल इथपर्यंत. हा बोला. आपलं नाव सांगा ना. आपलं नाव सांगा कृपया. ओके ओके, बर. बरोबर. आपलं सर्वात प्रथम धन्यवाद. सूचनेचं आपलं स्वागत आहे. याच्यामध्ये आपल्याला 1000 रुपयाचा शेअर असायला पाहिजे आपला. हॅलो, हा 1000 रुपयाचा शेअर असायला पाहिजे. 10,000 रुपयाची आपली गुंतवणूक असायला पाहिजे किंवा 25,000 रुपये एवढं आपण संस्थेतून कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि ते कर्ज घेताना कधीही थकीत केलेलं नाही पाहिजे. आणि 5 वर्षातून होणाऱ्या वार्षिक सभेसाठी आपण किमान एकदा तरी उपस्थिती आपली दर्शवली पाहिजे, असली पाहिजे.
असा हा निकष आहे आणि त्या निकषामध्ये तुम्ही यावं आणि आपली जे आहे ती सक्रिय सभासद व्हावं. ओके, धन्यवाद. हा, तुम्ही याच्यानंतर आपण एक नंतर संस्थेमध्ये संपर्क साधा आणि तसं आपण तुम्हाला मग गाईडलाईन देऊ. ओके. नक्की 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 नक्की. ओके, चांगली सूचना आहे आपली, बरोबर नोटेड केलेली आहे. धन्यवाद. हा बोला. हा धनावडे साहेब बोला, आपलं नाव सांगा संपूर्ण आणि बोला पण. हा धन्यवाद साहेब, बोला. धन्यवाद नानावडे साहेब, आपण जी सूचना केली ती आपल्या सूचनेची नोंद केलेली आहे आणि त्या सूचनेसंदर्भात नक्कीच आपण या वर्षाच्या आर्थिक वर्षानंतर त्याचा लेखाजोखा करून याबाबत नक्कीच आपण निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद नानावडे साहेब, आपली सूचना आपण इथे नोंद केलेली आहे. धन्यवाद. कृपया ज्यांना बोलायचं असेल त्यांनी तुम्हाला दिसताय आम्हाला इथं याच्यामध्ये व्ह्यू मध्ये, तर तुम्ही हात वरती करा. सुरेश शेलार, पूर्ण नाव सांगा. विजय सुरेश शेलार. हा बोला आपण. क्रियाशील सभासदांना मोटिवेट करण्यासाठी काहीतरी का नोंद घेतलेली आहे. आपल्या सूचनेची नोंद घेतलेली आहे. विजय सुरेश शेलार, आपण जो मेसेज टाकला की क्रियाशील सभासदांच्या संदर्भातचा, तो नक्कीच आपण इथं नोंद केलेला आहे. धन्यवाद. ऑनलाईन बोला त्याला, ऑनलाईन जाऊन मोबाईलवरती स्पीकर वरती ठेवा. त्यांना फोन लावा, तिकडे पण रेकॉर्डिंग आहे. विनोद शिंदे त्यांना बोलायचं. हा. विनोद शिंदे त्यांना शिंगटे साहेब, हा बोला आपण. शिंगटे साहेब, हा बोला बोला. नमस्कार नमस्कार, बोला. हो हो येते, बोला बोला. येते दादा. हो हो पोचतोय बोला. हा, तुमचा विषय काय होतो सांगा. एक मिनिटात करतो दादा परत तुम्हाला.
हा बोला बोला. हा बोला. हा येतोय तुमचा आवाज. शिंदे साहेब बोला. धन्यवाद धन्यवाद. शिंदे साहेब आपलं नेहमीच सहकार्य लागतं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. म्यूट करून टाकायचं. हा हा दादा बोला तुम्ही. हा नमस्कार बोला. तुमचा आवाज आता येतोय इकडे. हा हॅलो, तुमचा आवाज येतोय आता, बोला तुम्ही. पुढे एक मेसेज आलेला आहे चंद्रकांत आनंदराव दळवी. आपण एम्प्लॉईची सॅलरी कापली. चंद्रकांत आनंदराव दळवी. एम्प्लॉईची सॅलरी कापलेली का आपण, ही कापलेली तर ती परत रिस्टोर करा, म्हणजे द्यावी. डिफरन्स पण द्यावा. ठीक आहे ठीक आहे म्हणायचं. ठीक आहे आपल्या सूचना नोंद घेतली. चंद्रकांत आनंद दळवी, आपण ही सूचना केलेली आहे, आपल्या मेसेज केलेला आहे. सदर मेसेजची आपण संस्थेने इथं नोंद घेतलेली आहे. नक्कीच याबाबत विचाराधीन राहील आपली सूचना आणि आपल्या सूचनेचा विचार करण्यात येईल. विषय असं नाही का? हा दादा बोला बोला. येतोय आवाज आता. हा येतोय आवाज, बोला.
हॅलो. 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 आवाज येतोय का? दादा, तुम्ही 2-3 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये पहिला आपला पीएमसी बँकेची गुंतवणूक, कारण बरेचसे सभासद ऑनलाईन ह्या गोष्टी ऐकत आहेत. सर्वांना या गोष्टीचं ज्ञात असावं असं आम्हाला संचालकांना वाटतं. आपण मुद्दे रास्त आहेत, योग्य आहेत, त्याचा आदरही आहे, परंतु या गोष्टीचा खुलासा देणं हेही आम्हाला क्रमप्राप्त आहे. आपण पीएमसी बँकेसंदर्भात जो उल्लेख केला, पीएमसी बँक मध्ये केवळ आपलीच नाहीत, अनेक बँका, अनेक पतसंस्थांच्या गुंतवणूक आहेत. ज्या ज्या वेळेला बोर्डानं त्यावेळेला गुंतवणुकीच्या निकष जे असावे लागतात त्यावेळेला ती गुंतवणूक केली, त्यावेळेला ती बँक एकदम स्ट्रॉंग अशी वाटत होती. एकदम आपल्या देशातली एक 3 नंबरची कोऑपरेटिव्ह बँक, एक मल्टीपर्पज बँक अशी ती बँक त्यावेळेला त्या काळात होती. अनेक पतसंस्थांनी त्या संस्थेवरती किंवा बँकांनी मोठमोठ्या गुंतवणुकी केल्या, कारण त्या काळामध्ये कोणालाही असं वाटत नव्हतं की भविष्यात पीएमसी बँकेची अशी अडचण निर्माण होईल. परंतु तुमचं म्हणणं रास्त आहे. फायनान्शियल वेल साऊंड मॅनेजमेंट हे तपासून त्या संस्थेची आर्थिक तपासणी, त्याचा एनपी असेल, त्यांच्या अन्य काही ज्या गोष्टी भारतीय रिझर्व्ह बँकेने जे काही निर्देशांक दिलेले आहेत त्याचं तपासणी करून आपण यापुढेही काळजी घेऊन गुंतवणूक करू. परंतु त्यावेळेची केवळ आपण कुठल्या आमिषाला, लोभाला असं बळी पडून न पडता केवळ त्या बँकेची त्यावेळेची एक महाराष्ट्रातलीच नव्हे तर संपूर्ण देशातली एक अग्रगण्य अशी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन होता, आपलाही होता. त्यावेळेला ती तशी घटना घडली. दुसरी गोष्ट, आपण त्याचं व्याज मिळत नाही. भविष्यात आरबीआयचं सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न खूप चालू आहेत, आपल्या ठेवी नक्की मिळतील असंही या ठिकाणी आपल्याला आरबीआयनं सर्व संस्थांना ग्वाही दिलेली आहे. दुसरा विषय आपला होता तो दादा, दुसरा गोष्ट अशी एक आपल्या नफ्यामध्ये झालेली घट. आज आपल्या कोरोना महामारीच्या या प्रादुर्भावामुळे अनेक धंदे, व्यावसायिक अडचणीत आले. नोकरदार वर्ग सुद्धा त्या ठिकाणी भयंकर भरडला गेला आणि सर्वच सहकारी कोऑपरेटिव्ह क्षेत्राच्या बँकांची जी वसुली असती ती मार्च महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसातच असते. आपल्याला या त्याच गोष्टीचा परिणामाला सामोरे जावं लागलं. त्यामुळं आपल्या उत्पन्नावरती परिणाम झाला. आपल्याला त्याच्यामध्ये एनपीएची वाढीव तरतूद करावी लागली आणि म्हणून काहीसा त्या ठिकाणी नफ्यावरती परिणाम झालेला आहे. दुसरी गोष्ट, सभासद जे आपण उल्लेख केला की संचालकांनी सहकाराचे जे काय निबंधकाने दिलेल्या सूचना होत्या, एखाद्या संचालकाची रिक्त जागा झाली तर ते संचालक मंडळाला 2 जागा भरता येतात. त्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाचं पालन करून सहकार वर्षामध्ये नियमित रिक्त झालेली जागा ओपन श्रेणीतली ती संचालक मंडळाने भरली.
आणि ही भरत असताना आताच्या अहवाल वर्षामध्ये त्यांचं नाव आलं, फोटो आला. हे ह्या वर्षात ज्या अहवाल आपण ज्या दिवशी प्रसिद्ध करतो त्या दिवशी पब्लिश करतो त्या मॉडेलच्या घडामोडी संपूर्ण देता येतात आणि ते द्यावे लागतात. त्यामध्ये कुठलंही चुकीचं असं नाही आणि ते नियमाला धरून आहे की आपल्याला ज्या दिवशी अहवाल प्रसिद्ध होतो त्या तारखेपासून आपण देतो आणि त्या ठिकाणी उल्लेखही केला गेलेला आहे की ते संचालक कोणत्या तारखेपासून त्या पटलावरती आहेत. हॅलो 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 अजून आपणास कोणाला बोलायचं आहे? ओके, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सूचनेची या ठिकाणी नोंद घेण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने या सभेमध्ये सक्रिय झालेला आहात. आता याच्यानंतर सन्माननीय अध्यक्ष साहेब, या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष साहेब श्री अशोक दळवी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सर्व बाबीबाबत घडामोडीबाबत आपण मार्गदर्शन करावं. नवी विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व सभासदांचं हार्दिक स्वागत करतो की आज आपण ऑनलाईन पद्धतीने सगळं एकत्र जमलो आहोत आणि तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही सगळे ऑनलाईन जॉईन झाला. जशी आपली सभा म्हणजे एक सोहळा असतो, पण तो आज आपण सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करू शकत नाही. आपल्याकडे 700 ते 800 लोक जे आपली प्रेझेंट फिजिकली राहतात, पण या आता कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला ते करता नाही आलं. पण तरी आपली सकाळी 10:30 पासून ज्यावेळी लॉग इन चालू झालं तेव्हापासून जी उपस्थिती बघून खूप मन भारावलं की लोकांना नवीची जी एजीएम आहे ती बघायला उत्सुकता जी असते त्याचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. ते खूप चांगलंही वाटलं. आपण दरवर्षी 23 वर्ष गेली, 22 वर्ष लास्ट आणि हे 23वं वर्ष. ह्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सहकारी संस्था, बँकिंग क्षेत्र सगळंच आपल्याला माहिती आहे की किती कोलमडून पडलं होतं. पूर्वीपासून 1997 ते आता 2020 पर्यंत 19 पर्यंत कंटिन्युअस आपला आलेख हा वाढतच आलेला आहे. कधी आपण आजपर्यंत हा आलेख खाली जाऊन दिला नाही. आजही आपला आलेख वाढताच आहे आणि तो कधी खाली होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. पण जसा काळ बदलतो तसं आपल्यालाही बदलावं लागतं. जशी वाढ होते तसं कधी कधी आता जो काळ आलेला आहे लास्ट 4 वर्षात ज्या पद्धतीनं पहिला जीएसटी आला, नोटबंदी, डिमॉनिटायझेशन झालं, त्यानंतर कोरोना महामारी लास्ट 3-4 वर्ष, आणि त्यानंतर केंद्र सरकारची जी आर्थिक धोरणं आली सहकाराबाबतीत ती खरोखरच पोषक नव्हती, सहकाराला पोषक नव्हती. पण सरकारनं दिलं म्हटलं आपल्याला करावं लागणार, जे आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे जावं लागणार. त्यामुळं अशा परिस्थितीत धंदे आपल्याला माहिती आहे ना, 3-4 वर्ष ज्यांचे बिझनेसमॅन आहेत, नोकरी धंदेवाले आहेत, सगळ्यांनाही माहिती आहे बिझनेस पूर्ण कमी झालाय. त्यामुळे जी आर्थिक उलाढाल आहे मार्केटमधली, मग ती हाऊसिंग लोन असो, मॉर्गेज लोन असो, कर्जांबाबत असो, ठेवींबाबत असो, या सगळे धोरणं सगळ्याच्या आर्थिक उलाढाली कमी झाला त्याचा विपरीत परिणाम हा बँकिंग व्यवसायावर होणार. पण त्यातही आपल्याला कमीत कमी आहे त्या ठिकाणी पाय रोवून घट्ट होऊन उभं राहायचंय. त्यासाठी आम्ही लास्ट 3 वर्षासाठी प्रयत्न करतोय, कारण इथून पुढे सर्व सहकारी संस्थांना तग धरणं एवढं सोपं नाही राहिलं. पण आपण पहिल्यापासून जे चांगल्या पद्धतीने उभं आहोत म्हणून आजही आपण चांगल्या पद्धतीने तग धरलेला आहोत. आपला तसा विचार केला तर आता बऱ्याच लोकांनी पीएमसी बँकेचा इन्व्हेस्टमेंटचा विषय काढला, त्याचं क्लॅरिफिकेशन पण दिलं गेलं.
ह्या सर्व सहकारी बँकांची ती शिखर बँक ऑलमोस्ट असल्यासारखी होती ती बँक. त्याप्रमाणे आपण फक्त त्यामध्ये आपले जे गुंतवणुकीचे नॉर्म्स आहेत, जो सहकारी ऍक्ट आहे की कुठल्याही बँकेत 5% वरती एकूण इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणूक केली नाही पाहिजे. आपला कधी अहवाल चेक करा, आपण आजपर्यंत ते नॉर्म्स पाळत आलेलो आहे. आपली सुद्धा एकूण ठेवीच्या 5% वरती गुंतवणूक कुठेही नाही आणि भविष्यातही नसेल, कारण आपण मॅक्झिमम शासनाचे सगळे निर्देश पाळतो आणि त्याप्रमाणे निर्देश पाळले गेले तर आपण प्रोव्हिजन करतोय. आपण सुद्धा प्रोव्हिजन करतो त्याची करून भविष्याची. आपल्याला माहिती आहे आज ना उद्या बँक चालू होईल. आपण कधी कधी सरकारची धोरणच बघतो. पीएमसी नंतर येस बँक पण डबघायला आली होती, पण येस बँकेला गव्हर्नमेंट तारली. ज्या येस बँकेचं 20,000 कोटी तारली, पण पीएमसी बँक जी सामान्य लोकांची आहे, सहकार क्षेत्रातून तयारी झालेली आहे, तिचे 4,500 कोटीचं अनुदान केंद्र सरकारनं दिलं नाही. म्हणजे भले ती बँक आज याला गेली, विपरीत परिणाम झाला, पण सरकारची काही धोरणं जर असतील तर ती सरकारी बँक सुद्धा आज ना उद्या तगाला येईल आणि आपलं डिपॉझिट सेफ असणार आहे. हे तेवढं सत्य आहे. त्यामुळे आपण त्याच पार्श्वभूमीवर आहोत. त्यानंतर जसं आपण म्हणतो की आता आपला जो मिक्स बिझनेस आहे हे सगळं असताना सुद्धा गेल्या वर्षी ज्यावेळी लॉकडाऊन सुरू झाला मार्चमध्ये, हे असताना सुद्धा आपण जो 5 वर्षापूर्वी जो घेतला होता 2020 विजन 100 करोडचं मिक्स बिझनेस, तो आपण पूर्ण केलेला आहे. तो आपण गेला आता 2020ला आपला तो पूर्ण झालेला आहे. त्याचा मला अभिमानच वाटतो, कारण अशा काळात आपण तो पूर्ण करून ठेवलेला आहे. दुसरं असं होतं की आता एक असं आलं होतं की इंटरेस्ट रेट पॉलिसी संदर्भात पण एक सांगायचं झालं तर आपण आता लास्ट 5-6 महिन्यापासून ज्यावेळी इतर संस्थांनी ठेवीचे रेट 11-12% आहेत, 12% ठेवीचे रेट, पण आपण लास्ट 3 वर्ष बघतोय की कर्जांचं प्रमाण खूप कमी झालं. लास्ट गेल्या वर्षी आपण बघितलं तर आपल्या ठेवी ऑलमोस्ट 7 कोटीनं वाढल्या, पण कर्ज मात्र सगळीकडे 2-3 कोटीनं वाढली. जर हा गॅप आपल्याला भरून काढायचा असेल तर संचालक मंडळाने निर्णय घेऊन डिपॉझिट रेट कमी केले. कारण शेवटी तुम्ही किती मोठं त्यापेक्षा तुम्ही किती ताकदीनं उभं राहता हे जास्त महत्वाचं होतं. आणि आपण आपला व्याज रेट 8.5% आणून सुद्धा आपल्या डिपॉझिटरचा आपला एवढा विश्वास आहे की आजही आपलं डिपॉझिट वाढतच आहे. म्हणजे डिपॉझिट आपलं कधी कमी होत नाही. त्यामुळे कॉस्टिंग जेवढी शक्य आहे तेवढे आम्ही कमी करतोय. आणि कर्ज तर आपण बघतोय आता इथून पुढं धंदे बिझनेस कमी झाल्यामुळं नकळत नाही म्हटलं तरी कर्जावर विपरीत परिणाम होणार, वाटपावर पण होणार. त्यामुळे आता चांगली कर्ज देणं आणि त्यात जी कर्ज आहे ती वसूल करणं हे क्रमप्राप्त आहे. पुढच्या ही जी अर्थव्यवस्था जी खाली गेलेली आहे सरकाराची म्हणा किंवा बँकिंग व्यवस्थेची, तिला पूर्णपणे वरती याला 2-3 वर्ष तरी जाणार कमीत कमी. आणि तोपर्यंत आपण व्यवसाय वृद्धी बरोबरच व्यवसाय वृद्धीपेक्षा की व्यवसायाची जी आता जी मजबूतीकरण जे आहे ते केलं पाहिजे. शक्य आहे तेवढी रिकव्हरी करणं. त्यासाठी रेट आजही मी सांगतो की आपला रेट जो आहे लोनचा तो 11-12% वरती आहे. मॉर्गेज लोन 12%, तो आजही सहकारी संस्थेमध्ये बाकीच्या सहकारी संस्थेत ज्या पतपेढे आहेत त्यांच्याशी कम्पॅरेटिव्ह करता ते 14% आहे आणि आपण ऍव्हरेज 11 ते 12% आहोत आणि डिपॉझिट 8.5 ते 9% आहे. म्हणजे आपण खूप 2-2.5% मार्जिनवर काम करतोय. तर असं सांगा की प्रॉफिट कमी झाला 10 लाखानं, एक वाढला तो मुद्दा. पण ज्यावेळी तुमची 7 कोटीनं कर्ज वाढतात, 7-8 कोटीने कर्ज वाढतं ते 2.5 कोटीनं वाढतं, त्यावेळी उत्पन्न हे आपोआपच ते कमी होणार आहे. कारण तुमचं लोनिंगच तेवढं आहे. कारण लास्ट 2-3 वर्षामध्ये सर्व सहकार संस्थांना असो किंवा बँकिंगला हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे तेवढं मार्जिन आपलं आणि नकळत आपण व्याजाचे इंटरेस्ट रेट जे 14-15% होते ते सगळे व्याजाचे इंटरेस्ट रेट आपण 11-11.5% आणले होते या लास्ट 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे हे जे इंटरेस्ट रेट कमी आणलेत आपण, त्याचाही परिणाम आपण गेल्या मिटिंगलाही बोललो होतो आपल्या वार्षिक मिटिंगला की आपण कमी मार्जिन मध्ये काम करूया, जे आपले कर्जदार आहेत त्यांना बेनिफिट देऊया. तेव्हापासून आपण इतर संस्थांचे ऍव्हरेज 14-15% रेट असताना आपण फक्त 12% काम करतोय. म्हणजे मार्जिन आपण जे 4-5% जी 2-2.5% ठेवतोय. मग ज्यावेळी मार्जिन कमी करायचं त्यावेळी प्रॉफिट कमी होणार. पण जरी प्रॉफिट तो कमी झाला तरी त्याचा बेनिफिट आपल्या सभासदांनाच होणार. आणि जे आपले ठेवीदार आहेत, सांगायचं एक चांगलं वाटतं की जे ठेवीदार आहेत जरी व्याज रेट कमी झाला तरी ठेवीदारांचा आपला विश्वास कमी नाही. त्यांनी की रेट कमी होतोय तर दुसऱ्या पतपेढीत जावं असंही डिपॉझिटरनी केलं नाही. म्हणजे त्यांनी आपल्याला हातभारच लावला. म्हणजे जरी 10.5% व्याज रेट ज्यावेळी 8.5% होतो तरी पण त्यांनी कुणी डिपॉझिट कमी नाही केलं. म्हणजे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जो मार्जिन जो कमी झालाय तो आपण तोच प्रयत्न करतो की तो मार्जिन कमी करा. आपण जशी आपली पॉलिसी राबवली होती जशी आज आपण पॉलिसी डिक्लेअर केली
तशी आपण 2 वर्षापूर्वी पॉलिसी डिक्लेअर केली होती. त्यातच आपण म्हणलं होतं की आपण ठेवी आणि व्याज रेटामधला जो मार्जिन आहे तो कमी करून जास्तीत जास्त कर्जदारांना पण बेनिफिट मिळावा, जेणेकरून त्यांच्यावर पण जास्त बर्डन राहू नये. त्याप्रमाणे आपण तो करतोय, त्यामुळे तो घडलेला आहे, बाकी काही रिझन नाही. आणि तसा तर खरा इम्पॅक्ट आहे तो भविष्यात या वर्षी पडणार आहे, भविष्यात पुढच्या वर्षी पडणार आहे. कारण लोकांचे धंदे कमी झाले, बिझनेस कमी झाला, नोकऱ्या कमी झाल्यात. त्यामुळे आपणही अशाही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने कसं उभं राहता येईल याची काळजी करतोय. आणि तुम्ही सर्वांनी, सर्व सभासद असो, सगळे सल्लागार असो, माझे संचालक असो, तुम्ही सर्व आमच्यासाठी खूप अभिनंदन वाटतं की अभिमानास्पद वाटतं की तुमचं आमच्यावर खूप बारकाईनं लक्ष आहे. आणि मी सर्व सभासद आणि माझे संचालक असो, पुण्यात मी सर्वांना खूप विनंती करतो की तुम्हाला केव्हाही कधीही काही वाटलं संस्थेत या, आमच्या बरोबर चर्चा करा. तुमचे सजेशन्स आम्ही ऑलवेज ऍक्सेप्ट करून आणि ऑलवेज त्यानुसार आम्ही पुढे चालत राहू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी नवयुग विकास नागरी सहकारी पतसंस्थेची 23वी वार्षिक सभा आपण ऑनलाईन ठेवलेली आहे. आणि या ऑनलाईन सभेला उपस्थिती दाखवणारे सर्व सभासद, त्याचप्रमाणे आज या वार्षिक सभेला उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष अशोक दळवी, त्याचप्रमाणे या संस्थेच्या वार्षिक मीटिंगसाठी उपस्थित या संस्थेचे माजी अध्यक्ष आबा चंद्रकांत दळवी, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बाई मनोज दळवी, या संस्थेचे सचिव चंद्रकांत धोंडोबा दळवी, माजी सचिव विद्यमान संचालक विलास दळवी, आणि आपण सर्वच या संस्थेचे संचालक, उपस्थित सर्व ऑनलाईन मीटिंग अटेंड करणारे सभासद, या संस्थेचे ठेवीदार, खातेदार, आमचा कर्मचारी वर्ग, खरोखरच सांगायचं झालं आमच्या कर्मचारी वर्गानं अतिशय कोविड-19च्या या कोरोनाच्या महामारीमध्ये अतिशय परिश्रम करून खरोखरच गरजू सभासदांना लॉकडाऊनमध्ये जेवढी आपल्याच्यानं होईल तेवढी जास्तीत जास्त व्यवस्था करून त्यांची आपल्या संस्थेमध्ये ठेव असेल किंवा दैनंदिन ठेव असेल ती अडचणीच्या काळात त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे खरोखरच आमच्या कर्मचारी वर्गाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे या कोविडच्या महामारीमध्ये बरेचसे लोक उद्योगधंदे, नोकऱ्या गमावून बसलेले, त्यांच्या नोकरीवरती बराचसा ताण आलेला, त्यांनी कर्ज घेतलेलं, परंतु खरोखरच जसा महापूर पाण्याचा येतो आणि पाण्यामध्ये लोहळा असतो, महापूर आल्यानंतर लोहळा खाली लपतो आणि महापूर गेल्यानंतर पुन्हा वर डोकं काढतो, त्याच पद्धतीनं खरोखरच आमच्या या नवविकास पतसंस्थेच्या सभासदांनी हा कोरोना जोपर्यंत होता तोपर्यंत खरोखरच शांत होते, परंतु कोरोना संपल्यानंतर त्यांनी पुन्हा डोकं वर काढलं, आपल्या नोकरी धंद्यामध्ये जोर लावला आणि आपण घेतलेल्या कर्जाला रेग्युलर करून ठेवलं. आणि रेग्युलर करून ठेवल्यामुळं आमची एनपीची तरतूद आम्हाला खरोखरच फार कमी करावी लागली आणि आम्हाला आमच्या संस्थेला अवर्ग मिळाला, हे विसरता येत नाही. त्याच पद्धतीनं आमच्या सर्व संचालक मंडळांनी एवढ्या कठीण लॉकडाऊनच्या काळामध्ये
ऑनलाईन पद्धतीने आम्ही मीटिंग अटेंड केल्या आणि सभासदांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, हेही विसरू शकत नाही. मला आता जास्त काही बोलायचं नाही, परंतु या आजच्या मीटिंगला खरोखरच या संस्थेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, पै पाहुणे, मित्रमंडळी, आपण सर्व ही मीटिंग चांगल्या पद्धतीने अटेंड केली, आम्हाला सहकार्य केलं, आपले विचार आम्हाला सांगितले, आमचे विचार तुम्ही ऐकले आणि या पुढे असंच चालत राहो. आपली ही संस्था अग्रेसर आहे आणि अग्रेसरच राहो. हिला आतापर्यंत अ वर्ग मिळाला, इथून पुढेही अ वर्ग मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ही मीटिंग इथेच संपली असं मी जाहीर करतो. आता आपण सर्वांनी राष्ट्रगीत घेण्यासाठी एकत्रित एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत सुरू करा. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की धन्यवाद. आजची सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो अध्यक्षांच्या परवानगीनं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.